नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य टेमकर. मित्रांनो, अभिमानी दापोलीचा या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे दापोलीमधल्याच एका छोट्याशा ठिकाणी, ज्याचे रस्ते छोट्या छोट्या गावांमधून आणि जंगलांमधून जातात. मित्रांनो, रस्ता पुढे कसा असेल मलासुद्धा माहीत नाही, पण आपली सफर आता आपण इथून चालू करणार आहोत. चला मित्रांनो, त्या पॉईंटला जाणारे काही रस्ते मला माहिती आहेत. जे रस्ते माहीत नाहीत ते आपण आता इथून विचारून जाऊयात. पुन्हा तरी विचारू आपण तिकडे जाताना. मित्रांनो, आता आपण निघालो आहे आपल्या दापोलीमधून. आता पोचलो आहे आपण काळसुरे या गावामध्ये. ट्रॅफिक पण रोडला बरंच आहे. मित्रांनो, ज्या लोकेशनला आपण आता जातोय त्याचे रस्ते गावातून आहेत. आपण शोधत जाऊया तिकडे. हा जो रस्ता आहे, हा रस्ता राईट साईडला रस्ता जातो इकडे. तर मेडिकल कॉलेजपासून म्हणजे हा इथे पुढे आहे मेडिकल कॉलेज. तिथून पुढे गेल्यानंतर साकोली हे गाव. रस्ता पण थोडासा खराब आहे. मित्रांनो, ज्या लोकेशनला आपण जाणार होतो त्याचा रस्ता बहुतेक आपण चुकलो आहे, कारण इथं नेटवर्क पण नाही आहे आणि मॅप पण चालत नाही. काकांना एका रस्ता विचारला पण त्यांनी कदाचित तो चुकीचा सांगितला. आलो 20 किलोमीटर पुढे. माझ्या समोर जे गाडी करत आहेत ते बाईकरचं, ते पण आपल्यासोबतच आहे. इथंच मागाशी आम्ही त्या काकींना विचारला. नशिबाने इथंच विचारायचं, अजून आम्ही 10 किलोमीटर पुढे गेलो असतो. जाऊ शकतो पण काय करायचं? शिरसिंगेत काय आहे जायला? तो काय तो वॉटर पार्क. ये तू काय करायचं बोल. काय करू, जाऊ नये या इथून आहे का आपल्याला जायला? तर बाकवलीत ना दापोलीकडे जायला ना. मित्रांनो, मी आता आलो तो ब्लॉग बनवायला, पण ब्लॉग काय बन नाही आमचा. आम्ही रस्ताच चुकला. अरे देवा, अगो भाई आता. अरे देवा, एका माणसानं मला राईटचे ते लेफ्ट सांगितला. तो जो भारी इंग्लिश बोलत होता, त्याची आम्हाला इंग्लिशच समजली नाही. त्याचा लेफ्ट म्हणजे राईट होता आणि राईट म्हणजे लेफ्ट होता. आम्ही गेला त्याच्या लेफ्टच्या नादात आम्ही 20 किलोमीटर पुढे गेला. पेट्रोल गेला तरी पण खास काही नाही म्हण आहे आमची, तरी पण जाता दुसरीकडे. रस्ता पण आमचं तिथं कोण विचारायला नाही अजिबात. तिला का चालू ठेवले? हा बरोबर. येस येस येस. तुमची गोप्रो चालू आहे ना तुमचा? हा. मित्रांनो, चला आता ही सफर आपण पुढे करूया कंटिन्यू. ब्लॉग नाही तर नाही, या रोडची तरी सफर दाखवूया आपण. असं व्हिडिओ बनवायला नाही हो. आता पुढं काय केलं माहिती, आता कॉन्फर्मेशनसाठी ना खेडच्या रस्त्यात जाऊन दापोली कुठं चला मित्रांनो, जाऊया पुढं. अरे हो, इथं पेट्रोल भेटत नाही, या मग गंडवताय.
हा. रस्ता चांगला आहे म्हणून आता मोह आवडत नाही गाडी. या रस्त्याला आम्ही कधी आलेलो नाही काय नाही पण आता हा रस्ता जोपर्यंत खेळला लागत नाही तोपर्यंत काय आमच्या काय जीवात काही शांती येणार नाही. आता हे माझ्यासमोर जे आहेत ते बाईकर्स त्यांचं सुद्धा एक चॅनल आहे भटकर एक सफर. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचा चॅनल ग्रो केला आहे. त्यांच्या चॅनलवरती तुम्ही त्यांना भेट द्या. खूप चांगल्या प्रकारे त्यांचं चॅनल ते ग्रो करत असतात. आणि खेडपासून आता आम्हाला लेफ्टला जायचं आहे. हे आणि हे आम्ही सोबत काम करतो. कधी जाऊया ना हो आता कुठे जाणार सोनापुरात? इकडे कुठे कुठे जाणार कुठं? इकडे ह्या बाजूला तो वाटत हा कुठं आहे तो? इकडं या बाजूला आहे. इथून किती किलोमीटर आहे तो? काय माहित नाही. अरे देवा. अगो बाय. का? काय करू तुम्ही सांगा? 2 वाजलेत. चल मुर्गी. आपण नंतर ब्लॉग बनवू. ही ब्लॉगची जी खास आहे ती कायम राहणार आहे आमच्याकडे. आता तुंबवे या गावामध्ये आलो आहे. इथे आपण मागच्या वेळेला नमन बघायला आलो होतो. कसला रोड बघा रोड. मित्रांनो आता आपण पोहोचलोय दापोली. तो वडापाव द्या आम्हाला. काल्याबाई का वडापाव फेमस वडापाव दापोलीचा. आपण फेमस वडापाव. घरी आराम कर. आजच्या या चित्तगिरीमध्ये आजचा ब्लॉग संपतो इथं. आपण परत भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जय हिंद असतो.